बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं नाव पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत देखील जोडलं गेलं होतं. याविषयी तुम्ही ऐकलंयत का? एका मुलाखतीदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटूनं रेखा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं होतं. काय आहे हा नेमका किस्सा? चला या व्हिडिओत जाणून घेऊ. आपण अनेक वर्षांपासून पाहतोय बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न देखील केलंय. अनेकांची सुखी संसार आहेत तर काहींचं नातं तुटलं. त्याचबरोबर याविषयी अनेकदा अफेअरच्या बातम्या देखील पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहितीये का, 70 आणि 80च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचंही एका क्रिकेटपटूशी नाव जोडलं गेलं होतं. हा क्रिकेटपटू भारताऐवजी पाकिस्तानचा होता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण आहे हा क्रिकेटपटू? काहींनी ओळखलंही असेल. तर आपण माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल बोलत आहोत. रेखा आणि इम्रान खान यांच्यातील नात्याबाबत एका जुन्या मुलाखतीत काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. इम्रान खान हे पाकिस्तानच्या यशस्वी क्रिकेटपटूंमध्येही होते. त्यांची गणना केवळ एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून होत नव्हती, तर 90च्या दशकातील देखण्या खेळाडूंमध्ये सुद्धा होती. अनेकदा त्यांचं नाव काही प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं जायचं. त्यामुळे ते त्यांच्या अफेअरमुळे अनेकदा चर्चेत राहिले. इम्रान रेखा यांच्याशी लग्न करणार असल्याच्या देखील अफवा होत्या. 1985 मध्ये द स्टार वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या एका जुन्या लेखानुसार रेखा यांच्या आईने त्यांच्या नात्याला मान्यता दिली होती. रेखा यांच्या आईनं त्यांच्या नात्याचं भविष्य जाणून घेण्यासाठी एका ज्योतिषाशी संपर्क साधल्याचा दावा देखील अहवालात करण्यात आला आहे. इम्रान हे रेखा यांना भेटण्यासाठी भारतात आले होते आणि दोघे मुंबईत भेटले आणि एकत्र वेळ घालवला. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवताना खूप आनंदी दिसले. त्यानंतर इम्रान आणि रेखा समुद्र किनाऱ्यावर आणि नाईट क्लबमध्ये सुद्धा एकत्र दिसले. जुन्या मुलाखतीमध्ये रेखा यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना इम्रान खान म्हणाले होते की काही काळासाठी मला रेखा यांचा सहवास आवडला होता. आम्ही एन्जॉय केलं आणि स्वतःच्या मार्गाला लागलो. त्याचबरोबर मला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायचं नव्हतं, असंही इम्रान खान म्हणाले. दरम्यान इम्रान खान यांचं नाव चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी आणि झीनत अमान यांच्याशीही जोडलं गेलं. क्रिकेटला निरोप दिल्यानंतर इम्रान राजकारणात आले आणि 2018 मध्ये त्यांच्या पक्ष तहरीक-ए-इन्साफच्या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन. धन्यवाद.